रामायण आणि महाभारत दोन्हीही महान ग्रंथ, जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारे. मानवी जीवनातलं कुठल्याही प्रश्नावर उत्तर यात नक्की सापडतं. या ग्रंथातील महान व्यक्तिमत्व राम आणि कृष्ण. मग बहुतेक जणांना प्रश्न पडतो, रामासारखे वागावे की कृष्णासारखे? मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची नीती आपल्याला आदर्श कसे असावे हे शिकवते, तर भगवान श्रीकृष्ण यांची नीती आपल्याला व्यवहार कसा असावा हे दाखवते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मनामध्ये राम आणि कर्मामध्ये कृष्ण असावा लागतो. कारण केवळ आदर्शाच्या वाटेने गेलात तर कलियुगात जगणे कठीण होईल. म्हणूनच जिथे रामाची मर्यादा काम करत नाही तिथे कृष्णाचा चतुर व्यवहार वापरावा लागतो. जर उद्देश पवित्र असेल आणि त्यातून अनेकांचे कल्याण होणार असेल तर प्रसंगी घेतलेली व्यावहारिक भूमिका किंवा बदललेला मार्गही सत्यच असतो. हीच कृष्णाची नीती आहे. रामाची नीती आपल्याला नाती जपण्याची आणि तत्वावर ठाम राहण्याची मर्यादा देते, तर कृष्णाची नीती संकटांच्या चक्रव्यूहातून सुरक्षित बाहेर पडण्याची युक्ती देते. जीवन जगताना रामासारखे नीतिमान आणि मर्यादा पुरुषोत्तम जरूर व्हा, पण जेव्हा अन्याय आणि कपटाचा सामना करावा लागेल तेव्हा कृष्णासारखे मुत्सद्दी आणि व्यवहारवादी बनायला शिकले पाहिजे. आजचे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. खरं तर राम आणि कृष्ण यांचं जीवनचरित्र समजणं एवढं सोपंही नाही. हे दोन महान व्यक्तिमत्व समजून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.